फणस पोळी म्हणजेच फणसाचा साठ केलाय का तुम्ही कधी? नसेल केलात तर नक्कीच ट्राय करून पहा. याआधी ना मी फणस आणतानाची व्हिडिओ शेअर केली होती. तेव्हा मी सांगितलं होतं की एक फणस ना धपकन झाडावरून खाली पडला. मग तो मी वाया न घालवता घरी घेऊन आली आणि त्यातले सगळे बरके जे गरे होते ते काढून घेतले एका ताटामध्ये. फणसाचं साठ करायला बरक्या गऱ्यांचा वापर करायचा. त्याच्या आतली बी काढून घ्यायची आणि बीच्या बाहेर जे आवरण असतं ते सुद्धा काढून घ्यायचं. नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे गरे घालायचे, झाकण बंद करून चांगलं वाटून घ्यायचं. आता ही स्टेप तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. मी इथे चाळणीमध्ये हे छान घोटून घेते म्हणजे चांगला पल्प मला प्लेन मिळेल म्हणून. आणि हे गरम करून घ्यायचं. एक 2 ते 3 मिनटात चांगलं गरम करायचं म्हणजे एक्स्ट्राचं मॉइश्चर निघून जातं. आणि त्यानंतर स्टीलच्या ताटामध्ये मी इथे तेल लावून घेतलेलं आहे. त्यावरती ना हा गऱ्यांचा गरम केलेला पल्प जो आहे तो ताटावरती असं स्प्रेड करून घ्यायचा आहे. खूप जास्त पातळ लावायचा नाही आहे, किंचित जाडसरच हा थर लावून घ्यायचा आहे. आणि मग उन्हामध्ये 2-3 दिवस हा मस्त वाळवून घ्यायचा आहे. कडकडीत ऊन असेल तर 2 दिवस पुरेसे होतात. मी इथे पत्रावळीमध्ये सुद्धा तेल लावून अजून एक साठ घातलेला आहे. मस्त उन्हामध्ये मी हे वाळवून घेतले आणि मस्त ड्राय झाल्यावरती ह्याच्या कडा लूज करून घ्यायच्या आणि हळूवारपणे हा जो ताटातला साठ आहे तो काढून घ्यायचा. आणि साठ परतून झाल्यावरती पुन्हा जी परतलेली बाजू आहे ती अजून एकदा उन्हामध्ये ठेवायची आणि दोन्ही बाजूंनी मस्त हा साठ जो आहे तो उन्हात वाळवून झाला ना की तयार होतो आपला फणसाचा साठ. पत्रावळीतला साठ सुद्धा एकदम इझिली निघतो. तुम्हाला हे साठ आवडत असतील तर नक्कीच ट्राय करा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.